हॅलो. आजची तारीख आहे 17 मे 2017. हा आपला आर्टिफॅक्ट एपिसोड नाही. ॲक्च्युली आपण काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नव्हता. सो हा आपण आर्टिफॅक्ट एपिसोड नाही. ॲक्च्युली आज मला असं काय सांगायचं आहे जे माझ्या लाईफमध्ये एक पंखा बंद करूया. माझ्या लाईफमध्ये काही अशा गोष्टी झाल्या आहेत ज्या काफी चेंजेस आणणार आहे. या मला मेल आला होता करीब 12 तारखेला, 11 किंवा 12 तारखेला, की थ्रीच एक कंपनी आहे जे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट करते. सो कंपनी नाही, एक प्रकारे कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे एक प्रकारे. सो त्यांचा मला मेल आला आणि त्यांना काही ना काहीतरी डिझायनर इंजिनियर पाहिजे होते, स्पेशली एक्सपिरियन्स ऑटोकॅड 2D 3D वगैरे वगैरे. सो त्यांचा मेल आला होता मला. मग मी त्यांना 12 तारखेला कॉल केला आणि याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती घेतली. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही एक वेळा ऑफिसमध्ये या म्हणे, तेव्हाच आम्ही प्रॉपरली तुमच्यासोबत बोलू म्हणे. आपण असं फोनवर प्रॉपरली असं सांगता नाही येणार म्हणे. मग मी विचारलं की माझा इंटरव्ह्यू आहे का नाही एक्झॅक्टली हे एवढं सांगा. यस म्हणे, एक प्रकारे इंटरव्ह्यू टाईपच आहे म्हणे, बट तुम्ही एक वेळा ऑफिसमध्ये या म्हणे पहिले, देन आपण याच्याबद्दल बोलू म्हणे कसं आहे तर. सो मग मी म्हणलं ओके ठीक आहे म्हणलं. मग मी 12 तारखेला कॉल केला होता. मग 13ला माझा पेपर होता. ओके, 13ला माझा पेपर होता आणि त्याच्यानंतर 14ला सुट्टी होती, 15ला सुट्टी होती, 16ला सुट्टी होती. 15ला काय झालं की माझी तब्येत वगैरे खूप खराब होती. सो त्या दिवशी मी गेलोच नाही. 16 तारखेला साला हे ड्युटीचं एवढं असं भयानक वातावरण होतं काल की बहुत जास्त मी काफी फ्रस्ट्रेटेड झालो होतो काल. आणि काल असं ठरवलं की राव आज काही पण हो, आज आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं म्हणजे जायचं आहे बस. सो आज कितीही मोठा प्रॉब्लेम आला, काही आला, आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे. सो मी आज 17 तारीख आज गेलो आणि आज त्यांच्याशी बोललो. मग ते म्हणे की आम्हाला जे वॅकन्सीची गरज होती ते आम्ही फुलफिल झाली आहे म्हणे, आणि राईट नाव आता अशी कोणतीच वॅकन्सी आमच्याकडे नाही आहे म्हणे. बट रिसेंटली आता काय होणार आहे की जर तुम्ही एक प्रकारे आम्ही कसं आहे की प्लेसमेंट तर करतोच, प्लस आम्ही ट्रेनिंगसुद्धा देतो. जर तुम्ही आमच्याकडून समजा ट्रेनिंग वगैरे करत असाल, समजा जर तुम्ही ऑटोकॅड केला आहे, जर तुम्ही प्रोवी, कटिया, क्रायो वगैरे करत असाल तर तुम्ही इनडायरेक्टली सरळ प्लेसमेंट होऊन जाता. म्हणजे ट्रेनिंग पिरियडमध्येच तुम्ही एक प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कंपनीसोबत त्यांचा नेहमी टायअपच असते राव. मी त्यांचं पूर्ण कॅटलॉग पण आणला आहे. त्यांचा आहे डेमिलर, भारत ॲल्युमिनियम कंपनी, मर्सिडीज बेन्झ, टाटा मोटर्स, टाटा ऑटोकॉम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, रोंच पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, वेदांता, फ्युरिका आणि आयबर्ग, असे खूप सारे मोठमोठ्या कंपनीज आहे. मोस्टली कंपनी आय नो दॅम. आणि या कंपनीशी या सर्व्हिस प्रोव्हायडर्सचं एक प्रकारे टायअप आहे. सो जर तुम्ही आमच्याकडून ट्रेनिंग करता तर
तुम्हाला आम्ही लवकरात लवकर प्लेसमेंट करू. लेस दॅन 3 मंथ आम्ही तुमची प्लेसमेंट करू. सो त्यांनी एवढं सांगितलं. मग मी विचार केला राव की कसं करायचं. म्हणजे मग मी त्यांना विचारलं की आता मला हे जॉब नाही आहे, हे एक प्रकारे कोर्स आहे हा. म्हणजे तुम्ही ट्रेनिंग घ्या, ट्रेनिंग केल्यानंतर आम्ही प्लेसमेंट करतो या. सो तर मग मी विचार केला की साला ट्रेनिंग घेऊ काही ते क्विट करू, ट्रेनिंग घेऊ काही ते क्विट करू. कारण लॉट्स ऑफ क्वेश्चन होते यार माझ्या माइंडमध्ये. त्याला हे करायचं का ते करायचं. मला फर्स्ट ऑफ ऑल नाही का एवढंच कळून राहिलं होतं त्या टायमाला, म्हणजे की मला ह्या जॉबपासून सोडायचं आहे. हे डी पॉईंट, हे महाजनको आणि हे मेंटेनन्सचं काम मला सोडायचंच आहे. मी काफी एक्झॉस्टेड झालो आहे. माझा काफी जास्त बलात्कार केला आहे या जॉबनी आणि मला इथून निघायचंच आहे. बस हा मी विचार केला आणि बस हाच विचार नाही का माझ्या डोक्यामध्ये वारंवार तेच रिपीट होऊन राहिलं. त्यामुळे मी नाही का या कंपनीकडे बघितलंच नाही आणि जस्ट विचार केला की बस सोडून द्या. सो आता हे माझं डिसिजन आहे, हे राईट आहे का रॉंग आहे. वेल, एक गोष्ट राईट आहे का तू या मेंटेनन्समधून निघणार आहे, ठीक आहे. म्हणजे तुझ्यापाशी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मेंटेनन्स जॉबचा, प्लस तुझ्यापाशी एक प्रकारे एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. हे थ्रीच नावाचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे हे एक प्रकारे गॅरंटी देऊन राहिले या. म्हणजे जर तुम्ही आमच्याकडून ट्रेनिंग करत असाल तर आम्ही प्रॉपरली तुम्हाला लावून देतो, प्लेसमेंट करून देतो या. आणि राईट नाव अशी माझी कोणती एज वगैरे नाही राहू का असं मी खूप मोठा आहे आणि मला वगैरे एकदम जॉबची खूपच जास्त गरज आहे. नो राव, माझ्यामध्ये ठीक आहे, माझ्यामध्ये डोकं नाही आहे ठीक आहे, बट काय आहे की माझ्यामध्ये मेहनत करण्याची ताकद आहे राव. जरी हे कंपनी पुढे जाऊन समजा जर काही होत असेल किंवा नाही होत असेल वॉटेवर, आपल्याला एवढं माहिती आहे राव का आपल्या नागपूरमध्ये आपण रोज जेव्हा अपडाऊन वगैरे करू, म्हणजे या कारणासाठी आपण ट्रेनिंगसाठी तर रोज नागपूरला येऊच, तर त्यासाठी आता कसं माझ्या एक प्रकारे एन्व्हायरमेंट क्रिएट केलं आहे या म्हणजे एका वर्षामध्ये मी एक प्रकारे एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं आहे की आता Naukri.com मला कोणता रिक्रुटरचा कोणाचा तरी मेसेज आला किंवा मेल आला तर मी ऑफकोर्स हे सोडून देईन आणि ते जॉब करीन. म्हणजे असं नाही हे बा, म्हणजे नाही का जोपर्यंत दुसरी फांदी हातात नाही तोपर्यंत खालची फांदी सोडायची नाही असं मला वाटते राव या. सो आता मी काय करत आहे की या प्लेसमेंट आणि ट्रेनिंग या फांदीला पकडत आहे, बट या फांदी एक प्रकारे लवचिक आहे, बट इन द एंड याचा जो तना आहे तो खूप जास्त ब्रॉड आहे. आता राईट नाव तो काफी लवचिक आहे, लवकर तुटू पण शकते, बट हळूहळू टाइम गेल्यावर आपल्याला जरा एक्सपिरियन्स आल्यावर आपण आपला जो पकड आहे ते त्याच्या तण्यावर पण जाईन आणि आपली पकड मजबूत होईल आणि आपल्याला जॉब ऑफकोर्स भेटेल. आणि कसं आहे की मला इथून निघायचं आहे राव या. म्हणजे हे डी पॉईंट आणि हे मेंटेनन्स आणि CHP आणि हे लोणारे हे लोक नाही का मला असे खाऊन राहिले राव, इकडून तिकडून. म्हणजे मी नाही का नेहमी एवढं हार्डवर्क करतो, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला वाटते का ते माझं काम आहे म्हणून मी स्वतः इन्वॉल्व्ह होऊन करतो, हार्ट अँड सोल वगैरे लावून त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. बट ह्या साऱ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा जेव्हा आपल्याला शिवा खायला भेटते तेव्हा किती असं एकदम हे होऊन जाते राव. कारण म्हणजे एकदम विश्वास उडून जाते का आपण एवढ्या साऱ्या ज्या गोष्टी केल्या आहे का फुकट आहे राव या. म्हणजे या गोष्टीला इथे काही मान्य नाही असं फील होते. मामाजी आले.
सो आता मामाजी आले आहे, आता मी त्यांच्यासोबत बोलतो आणि नंतर मग मी ठेकेदारासोबत बोलतो वगैरे काय आहे तर, राईट. सो या, सो दिस इज इट, दिस इज द एंड. थँक्यू.